लग्नाला 10 वर्षे झाली. खूप प्रयत्न करूनही मुलं होत नव्हती. उपचार करताना भरपूर पैसा खर्च झाला, पण हाती फक्त निराशा आली. याच विचाराने तो नेहमी तणावात असायचा. याच रागातून तो बायकोला सतत मारहाण करत होता. काहीतरी करून याला फक्त मुलं हवं होती. यासाठी तो वाटेल ते करायला तयार होता. ही दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील आहे. अरविंद चौधरी आणि सुमन चौधरी हे जोडपं. त्यांचं लग्न होऊन आता 10 वर्षे झाली, पण मुलं नाहीत. उपचारावर लाखो रुपये खर्च झाले तरी उपयोग झाला नाही. पण आता अरविंदने जो मार्ग निवडला तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. 12 मार्च 2025 रोजी अरविंदने आपल्या एका मित्राला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्याला सांगितलं, माझं एक काम कर. नशेच्या अवस्थेत त्या मित्राकडून त्याने थेट वीर्य घेतलं. रात्री 2च्या सुमारास अरविंद घरी आला. बायको झोपलेली असताना त्याने अचानक तिच्यासोबत संबंध सुरू केले. सुमनने नकार दिला तरी त्याने जबरदस्ती केली. त्यानंतर काचेच्या बाटलीत ठेवलेलं मित्राचे वीर्य त्याने बायकोच्या योनीमार्फत सोडलं. सुमनला काहीतरी वेगळं वाटलं. बाटली तिथेच फेकलेली होती. तिने ती उचलून बघितली आणि तिचा संशय बरोबर ठरला. अरविंद घरी परतल्यावर तिने त्याच्याशी वाद घातला. पूर्ण नशेत असलेल्या अरविंदने हसत हसत कबुली दिली, तू वांज आहेस, तुझ्यामुळे मी नावाला आलो आहे. आता बघ मी तुला कसं गरोदर करतो. हे ऐकून सुमनला मानसिक धक्का बसला. काहीही न विचार करता तिने स्वतःवर गोड तेल ओतलं आणि स्वतःला पेटवलं. लोकांनी तिला वाचवून तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरीनं सांगितलं की ती 55% भाजली आहे. पोलिसांनी अरविंदला अटक केली असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनाही हे ऐकून विश्वास बसत नव्हता. सुमनची प्रकृती गंभीर आहे. ती मृत्यूशी झुंज देत आहे. भारतासारख्या देशात जिथे स्त्रियांना देवी मानलं जातं तिथे असं अमानवी वागणं बघून मन सुन्न झालं होतं. मुलं न होणे ही केवळ स्त्रीची चूक नसते. अशा प्रकारचं हिंसक वर्तन करणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.